भिवंडी तालुका में गोदाम व्यवसाय तेजी से बढ़ रहा है। वहीं कुछ विकासकों द्वारा किसानों के साथ धोखाधड़ी के मामले भी सामने आ रहे हैं। ऐसे ही एक मामले में किसानों ने धामणगांव स्थित इंडियन कॉरपोरेशन गोदाम संकुल के प्रवेश द्वार पर श्रमजीवी संगठन के नेतृत्व में धरना आंदोलन कर विरोध दर्ज कराया। धामणगांव के किसान विनोद शेंडे ने अपनी 64 गुंठा जमीन वर्ष 2011 में इंडियन कॉरपोरेशन गोदाम संकुल के विकासक को विकसित करने के लिए दी थी। इसके बाद 3 साल में गोदाम का किराया देने का आश्वासन दिया गया था, लेकिन 10 साल बीत जाने के बाद भी विकासक ने न तो गोदाम दिया और न ही किराया दिया। इसके कारण जमीन मालिक किसान पर आर्थिक संकट की स्थिति आ गई है। आखिरकार किसानों ने श्रमजीवी संगठन के नेतृत्व में धामणगांव स्थित इंडियन कॉरपोरेशन गोदाम संकुल के प्रवेश द्वार पर धरना आंदोलन शुरू किया। इसके बाद शाम को पुलिस ने मध्यस्थता करते हुए आंदोलकों और विकासक को भिवंडी पुलिस थाने में चर्चा के लिए बुलाया और मामले को सुलझाने का प्रयास शुरू किया। माझं नाव विनोद अंबू शेंडे। मी राहतो कानपे गावात। माझी जागा आहे धामणगावमध्ये। माझी जागा धामणगावमध्ये आहे आणि ती विकास करण्यासाठी त्रिपाठी शेती माझ्याकडे घेतलेली आहे आणि ती माझी 3 एकर जागामधून 1.5 एकर जागा विकलेली आहे आणि 1.5 एकर जागा विकास करण्यासाठी आहे। 3/4/2018 रोजी मी विकास करण्यासाठी जागा दिली होती। त्यावेळेस मला सांगण्यात आलं की 36 महिन्यात तुम्हाला भाडा चालू करू आणि जर भाडा चालू नाही केला 36 महिन्यात भाडा चालू करू आणि जो बांधकाम जर तुझ्या जागेमध्ये झाला नाही तर मला बांधकाम त्याच्या प्रोजेक्टमध्ये देणार होतं। अशा रीतीने त्यांनी कमेंट केली होती। आतापर्यंत एकही कमेंट त्यांनी पूर्ण केलेली नाही आणि मला त्याचा मोबदला दिलेला नाही। माझी पूर्णपणे फसवणूक केलेली आहे। त्याच्या विरोधात हा आंदोलन छेडलेलं आहे। बिल्डरचं नाव काय? बिल्डरचं नाव रुद्रप्रताप त्रिपाठी। आता मागणी काय? आता मागणी आमची अशी आहे की जो भाडा आमचा थकलेला आहे तो आम्हाला मिळावा आणि आमचा गोडाऊन जो स्क्वेअर फूट ठरलेला आहे त्याप्रमाणे आमच्या नावे करून द्यावा आणि आमच्या त्याच्या जमिनी आमच्या उतारा बनवून द्यावा। ही आमची मागणी आहे। आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं शेंडे परिवारावर जो शेतकरी शेंडे परिवार आहे आणि तो त्यांच्यावर त्रिपाठी जो बिल्डर आहे रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी गेल्या 2018 पासून ही जागा विकास करण्याकरता घेतलेली होती। त्याच्यामध्ये 1.5 एकर 60 गुंठे जागा ही विक्रीसाठी दिलेली आहे आणि 60 गुंठे जागा डेव्हलपसाठी दिली असताना त्याच्यातील काही करारनामे तयार झाले आणि त्या कराराच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बोलणं केलं होतं त्या पद्धतीनं रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी शेतकरी शेंडे कुटुंब यांच्यावर अन्याय केलेला आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून श्रमजीवी संघटना त्याच्याशी सातत्यानं पत्रव्यवहार पोलिसांना असेल, तहसीलदारांना असेल, कलेक्टरांना असेल आणि त्याच्याशी स्वतःशी चर्चा विनिमय करून सुद्धा तो कुठल्याही पद्धतीचं शेंडे परिवाराला मोबदला देण्यास तयार नाही। त्यामुळे आज दिनांक 9 तारखेला जूनच्या या ठिकाणी आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आणि शेंडे कुटुंबाला त्याचा पूर्णपणे जे ठरल्याप्रमाणे ते त्यांनी मोबदला त्याचा मिळवून द्यावा, अन्यथा श्रमजीवी संघटना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आज फक्त त्याचं कुटुंब आणि काही प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहोत। मी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आजच्या या कार्यक्रमानिमित्त सर्वांना ग्वाही देतो की जोपर्यंत शेंडे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, एवढंच या निमित्तानं सांगतो। श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आदिवासी कष्टकरी ढोर नाही, माणूस आहे माणूस आहे। स्पीड न्यूज भारत।